लग्नानंतर 2 वर्षांनी एका युवकाने आपल्या वडिलांना परदेशात जाऊन व्यवसाय करण्याची इच्छा सांगितली. जेव्हा वडिलांनी अनुमती दिली, तेव्हा त्याने आपल्या गर्भवती पत्नीला पालकांच्या जबाबदारीवर सोडले आणि व्यवसाय करण्यास दूरदेशी गेला. परदेशात कठोर परिश्रम करून भरपूर पैसे मिळवले आणि तो एक श्रीमंत सेठ बनला. यात 17 वर्षे गेली आणि मग त्याला घरी परत जाण्याची ओढ लागली. पत्र लिहून पत्नीला कळवले व तो जहाजात बसला. त्याला जहाजात एक व्यक्ती आढळली जी खिन्न मनाने बसली होती. सेठने त्याच्या दुःखाचे कारण विचारले असता त्याने सांगितले की या देशात ज्ञानाचे कोणतेही मूल्य नाही. मी येथे ज्ञानाची विक्री करण्यासाठी आलो आहे, परंतु कोणीही ते घ्यायला तयार नाही. सेठने विचार केला, या देशात मी खूप पैसे कमावले आणि ही माझी कर्मभूमी आहे. मला त्याचा आदर केला पाहिजे. ज्ञान खरेदी करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तो माणूस म्हणाला, माझ्या प्रत्येक माहितीची किंमत 500 सोन्याची नाणी आहेत. सेठ यांना हा सौदा महाग वाटत होता, पण कर्मभूमीचा मान राखण्यासाठी त्यांनी 500 सोन्याची नाणी दिली. त्या व्यक्तीने ज्ञानाचे पहिले सूत्र दिले, कोणतेही काम करण्यापूर्वी 2 मिनिटे थांबा आणि विचार करा. सेठ यांनी आपल्या पुस्तकात सूत्र लिहिले. बरेच दिवस प्रवास केल्यावर सेठ रात्री त्याच्या शहरात पोचला. त्याला वाटले की मी बऱ्याच वर्षानंतर घरी परतलो आहे, तर मग बायकोला न सांगता थेट तिच्याकडे का पोहोचू नये आणि तिला सरप्राईज का देऊ नये. जेव्हा तो सरळ आपल्या पत्नीच्या खोलीत गेला तेव्हा तेथे असलेले दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. एक तरुण पलंगावर पत्नीच्या जवळ झोपला होता. तो अत्यंत रागाने विचार करायला लागला की मला परदेशी देखील हिचीच काळजी वाटत होती आणि ही इथे दुसऱ्या माणसाबरोबर आहे. मी या दोघांना जिवंत सोडणार नाही. रागाच्या भरात त्याने तलवार काढली. कोणतेही काम करण्यापूर्वी 2 मिनिटांसाठी विचार करा हे सोन्याच्या नाण्यामधून मिळालेले ज्ञानसूत्र जेव्हा त्याला आठवले तेव्हा तो हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्याने उगारलेली तलवार मागे आणली तेव्हा ती एका भांड्याला धडकली. भुवळे पडल्यावर पत्नी जागी झाली. तिची नजर तिच्या पतीवर पडताच ती आनंदी झाली आणि म्हणाली, तुमच्याशिवाय जीवन सुनेसुने होते. पण पलंगावर झोपलेला माणूस पाहून सेठ चिडला. पत्नीने त्या तरुणाला उठण्यास सांगितले. मुलगा जागा झाला. तुझे वडील आले आहेत, ती म्हणाली. तो तरुण उठला आणि वडिलांना नमस्कार करण्यासाठी खाली वाकला. तेव्हा त्याच्या डोक्यावरील पगडी पडली. त्याचे लांब केस खांद्यावर रुळले. सेठची पत्नी म्हणाली, स्वामी, ही तुमची मुलगी आहे. वडिलांच्या अनुपस्थितीमुळे तिच्या सन्मानाला काही धक्का लागू नये, म्हणून मी लहानपणापासूनच तिला मुलासारखे वाढवले आहे. हे ऐकून सेठच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपल्या बायकोला आणि मुलीला मिठी मारून तो विचार करू लागला की, जर मी आज ज्ञानसूत्र स्वीकारलं नसतं तर घाईघाईत किती अनर्थ घडला असता. माझे निर्दोष कुटुंब माझ्या स्वतःच्या हातांनी मारले गेले असते. ज्ञानाचं हे सूत्र मला त्या दिवशी महागड वाटलं, परंतु अशा सूत्रासाठी 500 सोन्याची नाणी देखील फारच कमी आहेत. ज्ञान अमूल्य आहे.